गोमूत्र शिंपडून घेऊया आणि गुरुवार आहे शेवटचा ना, देव साफ करून घेऊया. आपण जेव्हा साफ करतो यासाठी काय काय घ्यायचं हे बघा, 1 चमचा 2 चमचा बेसन, हा खायचा सोडा तो चिमूटभर टाकायचा, साखर घेऊन येतच 1 चमचा साखर, त्याच्यात हे अर्धा लिंबू पिळायचं. त्याचा फेस येतो बघा सोड्याचा, लिंबाचा. बघा दुसऱ्या ह्याच्यात काहीच घ्यायचं नाही. बेसन घेतलंय, सोडा घेतलाय, साखर घेतली आणि लिंबू अर्धा. हे पाण्यात भिजवायचं असं पीठ. ह्या जेवणाला असं लावून घ्यायचं आपण. त्याला दुसरा काय लागत नाही, केमिकल कसलं काय कसलं काहीच नाही. ह्यानं मस्त निघतात ते. हे बघा काळं पण पडत नाही नंतर. घंटी पितळेचे भांडे आहेत ना, हे पण ह्यानेच साफ होतात पाण्यात. निरंजन त्याला आम्ही दुसरं काय लावित नाही, ह्यानेच साफ करतो मी. ह्याला आपण दुसरं काहीच वापरत नाही. अशी टोकदार वस्तू किंवा असे साफ करायला किंवा काय असं काही घ्यायचं नाही. ह्याला ते लावायचं नसतं त्या टोकदार. हे ह्यानंच साफ करायचे. आता 10 मिनिटं मी हे लावून ठेवणार. 10 मिनिटानंतर धुवून घेणार. घासणार कशा काय नाही, हेच हे लिंबू आहे ना, ह्यानं खळतं असं घासायचं थोडं लिंबानेच, बाकी दुसरं काय नाही. असं हे किती वेळ ठेवायचं आपल्याला? 5 ते 10 मिनिटं जास्त नाही. आणि धुवून घ्यायचं, धुवून पुसून साफ करून घ्यायचं. हे बघा थोडस पाणी घेतलंय मी, असं साफ करायचं. आपल्या मूर्ती कसल्या आहेत? हा पंचधातूच्या मूर्ती असतात. पंचधातूच्या मूर्ती आहेत ना आपल्या? नुसत्या पितळेच्या वगैरे नाही. हे पदार्थ घेऊन साफ केले ना तर ते खराब पण होत. कसे निघतात. एक आठवडा राहिला तर खराब नाही. तसे कसे आता परत पाणी घेऊन दुसरं. हे बघा ते पाण्याने साफ धुवून घ्यायचं आपण. ते पीठ राहिलं नाही पाहिजे. हो ही बघा कशी झाली मूर्ती आता, एकदम चकाचक. निरंजन त्यात आपण आता दुसरी वाट टाकायची, पुसून साफ करून. हे बघा आता स्वच्छ पाणी घेतलं तिसऱ्यांदा, 2 वेळा अगोदर धुवून काढले मी. हे पीठ बीठ काय राहिलं नाही पाहिजे याला, स्वच्छ करून घ्यायचं असे.
स्वच्छ कपड्याने असे साफ करून घ्यायचे, कारण आम्ही त्या कपडा असला देवाला वापरतो देवासाठी. पुसून घ्यायचं सुकं करून साफ असे. हे डावा काय